हे पहा, आता आपण शेतात आलेलो आहोत वालाच्या शेंगा काढायला। आता या भरलेल्या शेंगा आहेत ना, अशा असतात, या आता आपण काढून घेणार आहोत। आत्ताच यायला लागलेल्या आहेत वालाच्या शेंगा, मस्त ताज्या ताज्या शेंगा काढून आता आपण त्याची उसळ बनवणार आहोत। नमस्कार, विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीला बनवली जाणारी वालाच्या दाण्यांची उसळ बनवणार आहोत। ही उसळ मी वालाच्या शेंगांची बनवणार आहे। आमच्या इथे आता शेतावर वालाच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत, तर मग चला आपण सुरुवात करूया। या पहा, आता आपण या शेंगा काढून आणलेल्या आहेत, त्याचे आता आपण दाणे काढून घेणार आहोत। हे दाणे आपल्याला काढून घ्यायचे सगळे। या सीझनला ना वालाच्या शेंगांची उसळ, भाजी, पोपटी मस्त होते। या पहा, मी आता हे शेंगा सोलून घेतलेले आहेत आणि हे दाणे काढून घेतलेले आहेत। हे पहा, दाणे पण बघा किती मस्त दिसतात। आपल्या आत्ताच्या ताज्या ताज्या शेंगा मी काढून आणलेल्या, त्याच्यामुळे दाणे पण मस्त दिसतात हे। आता आपण हे धुवून घेणार आहोत। मी आता हे दाणे धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक बटाट टाकलेला आहे। आता आपल्याला हे दाणे उकडून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता वाटण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर वापरत नसाल तर तुम्ही नाही वापरली तरी काहीच हरकत नाही। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। यामध्ये ना आपल्याला पाणी नाही टाकायचं, असं सुकं सुकंच वाटून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाका। हे मी असं वाटून घेतलेलं आहे, पाणी अजिबात टाकलेलं नाहीये मी। आता आपले दाणे चांगले शिजलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे दाणे उपसून घ्यायचे आपल्याला। आता दाणे उपसून डिश मध्ये काढून घेतले। आता हे बटाट आहे ना, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। आता आपण यामध्ये साजूक तूप टाकणार आहोत। तुम्ही तेल टाकलं ना तरी काहीच हरकत नाही। तूप हे आता चांगलं वितळवून घ्यायचं आपल्याला। आता आपल्याला यामध्ये जिरं टाकायचंय। आता आपण वाटणामध्ये मिरची टाकलेली आहे, पण मी फोडणीसाठी मिरची टाकते। आता आपल्याला हे दाणे टाकायचे त्यामध्ये आणि आता आपण तयार केलेला हे वाटू। आणि आपण दाण्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, वाटणात मीठ नाही टाकलेलं, त्याच्यामुळे आपल्याला आता थोडं मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ नाही टाकायचं। आणि आता चांगलं परतवून घ्यायचं। आपल्याला यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, ही भाजी अशी सुकीच बनवायची आहे। एक 5-6 मिनिट आपण असेच ठेवणार आहोत, याच्यावर झाकण आपल्याला नाही ठेवायचं, पण आपल्याला ही भाजी सुकी ठेवायची। आता एक 5-6 मिनिट झालेली आहे। आपली इथे उसळ मस्त तयार झालेली आहे। या उसळला जास्त वेळ नाही लागत, कारण आपण हे दाणे बटाट उकडून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। ही पहा, महाशिवरात्रीला केली जाणारी वालाच्या दाण्याची उसळ इथे तयार झालेली आहे।
ही अशी नुसती खाल्लीत ना तरी पण खूप छान लागते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।